बातमी आहे गणेशोत्सवासंदर्भात। 1.5 दिवसांचा पाहुणचार आटोपून आता बाप्पा गावी परत निघालेले आहेत। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तही बाप्पांना भाऊक होऊन निरोप देतात। 1.5 दिवसांचा पाहुणचार आटोपून बाप्पा निघाले गावी। पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला दिला जातो निरोप। शनिवारी गणेश चतुर्थी निमित्ताने सर्वत्र गणपती बाप्पाची स्थापना झाली। त्यानंतर आज 1.5 दिवसाचा पाहुणचार आटोपून 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे। गिरगाव चौपाटी परिसरात विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते। विसर्जनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारीही मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आणि मोठा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आलाय। तर 1.5 दिवसाचा पाहुणचार आटोपून बाप्पा गावी परत निघालेले आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल चावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, आता आपण सध्या कुठे आहात आणि 1.5 दिवसाचे बाप्पा पुन्हा गावी जायला निघालेले आहेत, भाविकांमध्ये काय भावना आहेत? नक्कीच आपण पाहायचं झालं तर त्याच्यावर आपण पाहू शकतो काल बाप्पांचं आगमन झालं सुद्धा आणि बाप्पा आज निरोप देताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। निरोप म्हणजेच की बाप्पांचं आज विसर्जन 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होतं आपल्याला माहिती। आपण सध्या आहोत एन विभाग परिसरामध्ये। आपण पाहू शकतो माझ्या मागे जे मुंबईमध्ये महानगरपालिकेने 193 चे कृत्रिम तलाव ते उभारलेले आहेत। आपण पाहू शकतो याच कृत्रिम तलावामध्ये आता जे बाप्पाचं आहे विसर्जन करताना होताना आपल्याला पाहायला मिळेल। सध्या आपण आहोत घाटकोपर परिसरामध्ये। याच ठिकाणी आपण पाहू शकतो याच विसर्जनाला कोणताही गालबोट लागू नये म्हणून यासाठी जे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आलेला आहे। जे नागरिक आहेत जे भाविक आहेत ते अत्यंत भावनिकरित्या जे बाप्पाला हे विसर्जन करण्यासाठी इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात। जी धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।